हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. हॅलो, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. मी सिरियल कट्टावरचेच एपिसोड मालिकेंच्या दुनियेवर टाकत आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. काही कारणामुळे त्या चॅनलवरचे सिरियल बंद आहेत. आपण पुन्हा त्या चॅनलवर येऊयात, पण आता प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही एपिसोड विण दोघांतली ही तुटेनामध्ये असं बघितलं की स्वानंदीची आई समरचा रस्ता अडवून धरते आणि समरला त्याच्या बहिणीला मुलगा बघायला येणार असतो, म्हणून समरला खूप घाई असते. शेवटी समर गाडीतून उतरून खाली येतो आणि खूप चिडतो आणि स्वानंदीच्या आईला बोलून तो पटकन तिथून निघून जातो. पुढे येतो तर त्याला मल्लिकाचा फोन येतो. तेव्हा तो काकूशी बोलत असताना मल्लिका त्याच्यावर ओरडते, बोलते की तू शेवटी नाही आलास ना, अधीराला पाहुणे येऊन बघून गेले पण तू आला नाहीस. तेव्हा समरला खूप चिडचिड होते की त्यात पुढे पुन्हा त्यांचं रस्तारोक आंदोलन झालेलं असतं. वृद्धाश्रमाची सगळी लोक रस्तारोक आंदोलन करतात, त्यांचं वृद्धाश्रम चाललं असतं म्हणून. समर कसा तरी तिथून वाट काढून निघतो. तेव्हा स्वानंदीला असंही वाटतं की कसला माणूस आहे हा, आपण वृद्धाश्रमाच्या लोकांसाठी भांडतोय आणि हा न बघता तिथून निघून गेला. म्हणजे त्या दोघांच्या एकमेकांबद्दल आड्या तयार होत असतात. इकडे दुसऱ्या दिवशी समर आदिराला भेटायला रूममध्ये जातो. तेव्हा आदिराने दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा समर आदिराला आवाज देत असतो. तेव्हा आदिरा बोलते की का आला आहेस तू. तेव्हा समर बोलतो की मी तुला भेटायला आलो आहे माऊ. तेव्हा आदिरा बोलते की मला तुला भेटायचं नाही आहे. तेव्हा समर तिला बोलतो की मी तुला झालेला सगळा प्रकार सांगतो, तू दार उघड बरं. तेव्हा आदिरा बोलते की नाही उघडणार मी पिंट्याचा दरवाजा. तेव्हा समर तिला सॉरी बोलतो, पण आदिरा बोलते की मला तुझं काही ऐकायचं नाही. 1000 कॉल केले मी तुला, पण तू एक कॉल रिसीव नाही केला. असं आधी कधी नाही वागलास तू. तेव्हा समर बोलतो की पण आता मला सांग की आजच तुझा लग्नाचा विषय निघाला हे मला माहिती होतं का, आणि आजच तो मुलगा तुला बघायला येणार होता, मला काहीही माहीत नव्हतं. तेव्हा आदिरा बोलते की आय डोंट वॉन्ट टू गेट मॅरीड, मला लग्न नाही करायचं आहे. तेव्हा समर बोलतो काय. तेव्हा आदिरा बोलते की मला लग्न करायचं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की बरं ठीक आहे, आता तुझा मूड चांगला नाही आहे, तुझा मूड चांगला झाला की आपण बोलूया. तेव्हा आदिरा बोलते की मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी, तू प्लीज जा इथून, लिव्ह मी अलोन. इकडे रोहन स्वानंदीला सांगत असतो की ताई, जर काही झालं ना तर आमच्या दोघांमध्ये भांडणं होतात. आज तर म्हणे कोणी तिला मुलगा बघायला आला होता, साधं जरी काही असेल तरी भांडणं होतात. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन तिला मुलगा बघायला आला होता, ही गोष्ट साधी नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो की हो ताई, ही गोष्ट सिरियस आहे. मी तिला साधं माझ्या प्रमोशनबद्दल सांगायला फोन केला होता, तर ती उलट माझ्यावरच चिडली. तेव्हा स्वानंदी त्याला शांत बसायला लावते, त्याला शिरा खाऊ घालते आणि बोलते की आता आधी जा आणि आदिराला फोन कर, तुला माझी शपथ आहे. तेव्हा बाबाही बोलतात त्यांचे की माझीही शपथ आहे. तेव्हा रोहन आदिराला फोन करतो. तेवढे त्यांची आई येते. रोहन बाहेर जातो फोनवर बोलत जायला आणि त्यांची आई चिडचिड करत येते. तेव्हा बाबा विचारतात की काय झालं तुला एवढं चिडचिड करायला. तेव्हा तेव्हा मंदाकिनी सांगत असते की एक श्रीमंत माजोरडा माणूस आपल्या पोरीवर गाडी घालून पळून जात होता. तेव्हा स्वानंदी बोलते काय. तेव्हा स्वानंदी विचारते काय गं बरी आहेस ना तू, कुठे लागले. तेव्हा सुश बोलते की ओन्ली टच झाला. तेव्हा मंदाकिनी सांगत असते काय मग मी गेली बोलायला, वरून माझ्यावर माज करत होता. अरे बाई म्हणून मला धमकवायचा प्रयत्न करत होता, पण मी काय अशी तशी ऐकणारी होती का. इकडे आदिरा बाहेर जाण्यासाठी तयार होत असते. तेव्हा मल्लिका तिथे येते आणि बोलते हे काय कुठे निघालीस. तेव्हा आदिरा बोलते की बाहेर. तेव्हा मल्लिका बोलते की ते दिसतंय मला पण कुठे. तेव्हा आदिरा बोलते की तुला जे करायचं होतं ते तू केलंस, मग आता मी काय करते ते मला विचारायचं नाही. इकडे समर आजीला सांगत असतो की आदिरा माझ्याशी बोलायलाच तयार नाही आहे, मला लवकर यायला हवं होतं. तेव्हा आनंद बोलतो की समर, आदिराच्या चिडण्यामागे तू कारण नाहीच आहेस. ती बाई जर आपल्या गाडीसमोर आली नसती तर आपण पोहोचलो असतो वेळेत. तेव्हा आनंद आजीला सगळी मंदाकिनीची आणि सुशची स्टोरी सांगतो. तेव्हा समर त्या गाडीच्या समोर येणाऱ्या बाईबद्दल आणि मोर्चेवाली मुलगी म्हणून स्वानंदीबद्दल बोलत असतो की यांना अशी अद्दल घडवणार आहे ना मी एक दिवस. तेव्हा समर खूप चिडलेला असतो आणि तो बोलतो की सोडणार नाही मी, आणि लगेच कमिशनरांना फोन करतो. इकडे मंदाकिनी समरला शिव्या घालत असते, एक दिवस ना शाप लागणार आहे जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर. तेव्हा स्वानंदी बोलते की आई पण सुशला काही झालेलं नाही आहे ना, तर कशाला कोणाला शाप द्यायचा. तेव्हा तेव्हा मंदाकिनी बोलते की तू गप्प बस स्वानंदी, मला शिकवू नकोस. एक तर तू आई नाही आहेस आणि तुला काय कळेल का, तुझं तर लग्नच झालेलं नाही, तुला काय कळेल आईची माया. तेव्हा भावा चिडतात, पुरे मंदाकिनी आता बस झालं ना आता सगळं, आले ना घरात.
विषय संपला. तेव्हा मंदाकिनी बोलते विषय संपला नाही, बघते मी. तेवढ्यात पोलीस दरवाजा नॉक करतात. तेव्हा बाबा पुढे येऊन नमस्कार करतात. पोलीस विचारतात सर पोद्दार. तेव्हा बाबा बोलतात हो आम्हीच, काय झालं. तेव्हा पोलीस डायरेक्ट घरात घुसतात आणि त्या लेडी पोलीसला बोलतात की ह्या बाई आणि ही मुलगी त्यांची, या 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 पटकन पकडा यांना, तुम्हाला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. तेव्हा मंदाकिनी विचारते की का, आम्ही काय यायचं पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा पोलीस विचारतात की, तेव्हा पोलीस सांगतात की ते आम्हाला नाही विचारायचं काय केलं तुम्ही, ते चौकीत येऊन बोलायचं, नाहीतर मोठे साहेब येतील. तेव्हा मंदाकिनी विचारते कोण मोठे साहेब, मी पण मोठी आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला सांगा ही मुळात कंप्लेंट कोणी केली आहे आणि कारण काय पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचं. तेव्हा पोलीस बोलतात की मॅडम ही ॲक्सिडेंट केस आहे, जे काय आहे ते चौकीत येऊनच डिटेल्स मिळतील. तेव्हा स्वानंदी बोलते की मला सांगा की कंप्लेंट कोणी केली. तेव्हा पोलीस बोलतात की समर राजवाडे. तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते आणि बोलते काय. तेव्हा स्वानंदीचे बाबा विचारतात मंदाकिनी तू काय केले. तेव्हा मंदाकिनी झालेला प्रकार सांगते आणि बोलते की मी जाऊन फक्त माझ्या मुलीला लागलं असतं, मला लागलं असतं, मी भरपाई मागितली आणि एवढा मोठा श्रीमंत माणूस पोलिसांना बोलवायची काय गरज होती. तेव्हा स्वानंदी पुन्हा पोलिसांना विचारते नाव काय म्हणालात, कोणी केस केली. तेव्हा पोलीस पुन्हा सांगतात की समर राजवाडे. तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते. तेव्हा मंदाकिनी विचारते की काय तू ओळखतेस. तेव्हा ती पोलिसांना बोलते की आम्ही ओळखतो, जा तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मी ओळखत नाही. तेव्हा ती बाबांना सांगते की बाबा जे वृद्धाश्रमाचे जे चालू आहे ते समर राजवाडेंनीच केस केली आहे आणि आमचे वृद्धाश्रमातील सगळे लोक त्यांच्याच ऑफिसला मोर्चे घेऊन गेले होते म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते सत्यानाश, म्हणजे तुला पण त्याचंच ऑफिस भेटलं होतं. मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे हं स्वानंदी की तुला त्या वृद्धाश्रमाच्या लोकांच्या मोर्चे कामामध्ये पडू नकोस, तुझ्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही जरा शांत बसा बाबा, चला आपण सगळे जाऊया पोलीस स्टेशनला. इकडे समर त्याच्या काकूची माफी मागायला येतो. तेव्हा मल्लिका बोलत असते की नाही आता उपयोग नाही, एकदा वेळ गेली तर गेलीच ना. तेव्हा आजी बोलते की अगं जाऊ दे ना, कामात असेल तो. इकडे आतिरा रोहनला भेटायला येते आणि ती त्याला सांगत असते की मला मुलगा बघायला आला होता, त्यामुळे मी तुला सांगत होते आधीपासून की आपण घरच्यांना सांगूया, पण तू सतत काही ना काहीतरी कारण देत गेलास. तेव्हा आदिरा बोलते आता तुझं प्रमोशन झालं आहे, आता तरी सांगूया ना आपण, नाहीतर ते माझं लग्न त्या मुलासोबत लावून देतील. तेव्हा रोहन बोलतो असं कसं लावून देतील, मी आहे ना, मी कसं लावून देईल. तेव्हा आदिरा बोलते की तोच तर प्रॉब्लेम आहे की तू काही बोलतच नाही आहेस. तेव्हा आदिरा बोलते इतकं लाईटली घेऊ नको हं, काही नाहीतर एखाद दिवशी मी तुझ्यासमोर दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात हार घालताना दिसेल. तेव्हा रोहन बोलतो मग मी तुझ्या लग्नात वाढपी म्हणून येऊ का. आपण वेळेत घरच्यांना नाही सांगितलं ना तर तो दिवस पण दूर नाही आहे रोहन. तेव्हा आदिरा रोहनला सांगत असते की मला पिंट्यादाशी बोलायला हवं, आज तो बोलायला आलाही होता पण माझा मूड ठीक नसल्यामुळे मी त्याच्याशी बोलली नाही, मला त्याच्याशी बोलायला हवं. आपल्याला जेव्हा पिंट्यादादाला सांगितलं तर तो त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपलं लग्न लावून देईल आणि मला सांगायलाच हवं, कारण की माझा हा लग्नाचा मॅटर खूप सिरियस आहे घरी. तेव्हा रोहन बोलतो तसं असेल तर मलाही नंदुताईशी बोलावं लागेल. तुला माहिती ना नंदुताई मला किती सपोर्ट करते, आज मी जे काही तोडकं मोडकं कमवलं ना ते नंदुताईच्या सपोर्टमुळेच. ती ना माझ्या सुखासाठी काहीही करू शकते. तुला माहिती आहे तिला तू खूप आवडते आणि आय एम शुअर की तुलाही ती खूप आवडेल. तेव्हा आदिरा बोलते की मला भेटायचं आहे तुझ्या नंदुताईला, पण त्याआधी मला पिंट्यादादाशी बोलावं लागेल. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे तू पिंट्यादादाशी बोल, पण तुला माझी अट माहिती आहे ना. तेव्हा आदिरा बोलते की हॅलो कसली अट, तुझी हार्टबीट कट कर, मला माझ्या पद्धतीने बोलू दे पिंट्यादादाशी, चालत असेल तर सांग, नाही तर मी हो बोलेल त्या मुलाला. तेव्हा रोहन बोलतो ठीक आहे, मग मी पण माझा तो वेटरचा ड्रेस शिवायला टाकतो. तेवढ्या ते दोघंही हसतात. इकडे समर त्याच्या काकूला सॉरी बोलत असतो आणि बोलतो की मला तर खरं आदिराशी बोलायचं आहे पण ती बोलायलाच तयार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की ती बाहेर गेली, ती कोणाला सांगून जाते का, मनात आलं तर गेली बाहेर, तिला वेळ काळाचं भान तरी आहे का. डोक्यावर बसली ती सगळ्यांच्या आणि तू तिला डोक्यावर बसवलंयस. तेव्हा मल्लिका आदिरा तुझ्या मुलीच्या जागेवर आहे, तू तिच्या वडिलांच्या जागेवर आहे असं म्हणून समरला इमोशनल करते. हे बघ कितीही झालं ना तर हे वय वेडं असतं आणि अशा वेळेला मोठ्यांनी जर रागात बोललं ना तर चालतं आहे. तेव्हा समर बोलतो नाही काकू तू बरोबर बोलतेस, आदिरा आली ना मी तिच्याशी बोलतो. इकडे मल्लिका सारखी समरला सांगत असते की तू नव्हतास, तू जर आज असतास ना तर आज साखरपुडा ठरवूनच गेले असते ते, पण काय ना तू नव्हतास. आता काय तो मुलगा गेला परदेशी, आता तो कधी येणार. तेव्हा समर बोलतो की काकू तू काळजी नको करू, मी एक काम करतो, हवं तर मी त्या मुलाला भेटतो, नाहीतर आदिरालाच घेऊन जातो लंडनला.
तेव्हा मल्लिका गेल्यावर समोर आनंदला बोलत असतो की आजचा दिवसच खराब आहे. ती बाई गाडीसमोर आली नसती ना तर हे झालंच नसतं. तो विचार जरी आला तरी डोक्यात जाते ती. तेव्हा आनंद त्याला समजत असतो की जाऊ दे, तिला भोगावं लागणार आहे हे सगळं. तेव्हा समोर बोलतो भोगावंच लागणार आहे. इकडे स्वानंदीन ते पोलीस स्टेशनमध्ये सगळे असतात. तेव्हा समोरच्या गाडीचा ड्रायव्हर पोलिसांना सांगत असतो आणि त्यांच्या डॅश मधला कॅमेरामध्ये जे कैद झाले ते दाखवत असतो. तेव्हा स्वानंदीला कळतं की आपली आईच चुकीची आहे. तेव्हा स्वानंदी ड्रायव्हरला बोलत असते की सांगा ना तुमच्या मालकांना की आम्हाची कंप्लेंट मागे घ्या म्हणून. तेव्हा ड्रायव्हर बोलतो की नाही ना, मी नाही सांगू शकत असं, माझं नाही ऐकणार होते. तेव्हा मंदिकेनी पोलिसांना विचारते की पोलीस, अहो आमचा प्रॉब्लेम काय, का थांबवून ठेवलं आहे आम्हाला. तेव्हा पोलीस बोलतात की अहो बाई, आम्ही तुम्हाला असं नाही सोडू शकत, तुमच्यावरती 420चा कलम लावला आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.